Okay, hello students, good morning. लास्ट लेक्चरला आपण अल्डिहाइड्स, केटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड त्यामध्ये ॲडिशन ऑफ अमोनिया अँड इट्स डेरिव्हेटिव्हज आपण स्टडी करतो. ओके, अमोनिया आणि त्यांचे डेरिव्हेटिव्हज अल्डिहाइड्स किंवा केटोन्सला ॲड झाल्यावरती जे कंपाऊंड फॉर्म होतात ते कंपाऊंडमध्ये कुठला बॉन्ड असतो? आपला सी ट्रिपल बॉन्ड एन बॉन्ड असतो. चल का, आणि हा सी ट्रिपल बॉन्ड एन जो बॉन्ड आहे त्याला आपण इमाइन म्हणतो ना, आणि त्यातला हायड्रोजन ॲटम जो नायट्रोजनला अटॅच आहे तो आपला करस्पॉन्डिंग ओके डेरिव्हेटिव्हजने रिप्लेस होतो, झेड ग्रुपने रिप्लेस होतो, त्याला आपण सबस्टिट्यूटेड इमाइन असं म्हटलं होतं. बरोबर ना? काय होते आपली रिॲक्शन बघा, आपला जनरल काय होती आपली, हा आपला कार्बोनिल ग्रुप आहे ना. ओके, हा अल्डिहाइड आणि केटोन दोघांच्यामध्ये होता आपला. ओके, अल्डिहाइड और केटोन ओके दोघांच्यामध्ये हा कार्बोनिल ग्रुप होता आपला. मग हा जो कार्बोनिल ग्रुप आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, ओके NH2Z कंपाऊंड्स आपण काय करणार आहे, ॲड करणार आहे. बरोबर ना? काय होतं आपलं NH2Z कंपाऊंड ॲड होत असताना इथं काय होत असताना आहे बघा, हा नायट्रोजन डायरेक्ट ह्या डबल बॉन्डला अटॅच होत असतो. ओके, त्यावेळी काय मिळतं आपल्याला बघा, रिॲक्शन आपली रिव्हर्सिबल होती इथं. ओके, वीक ॲसिडिक मिडियममध्ये रिॲक्शन होत असताना इथला कार्बन ॲज इट इज होता, ह्या डबल बॉन्डला ऑक्सिजन आहे त्या ठिकाणी कोण येणार आहे, आपला नायट्रोजन येणार आहे. ओके, आणि इथं लक्षात घ्या हा सिंगली बॉन्डेड इथं कन्वर्ट होणार आहे आपला. इथं काय होणार बघा, हा जो नायट्रोजन आहे इथं कार्बनला अटॅच झाल्यावरती डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्डमध्ये, आणि इथला जो ऑक्सिजन आहे तो इथे येणार. ओके, आता इथं मला सांगा किती हायड्रोजन आहेत नायट्रोजनला? 2 आहेत ना, त्यातला एक हायड्रोजन इथं ऑक्सिजनला अटॅच होणार आहे. लक्षाल का? जे कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन आहे ना, ऑक्सिजनला नायट्रोजनमधला या NH2 मधला एक हायड्रोजन ॲड झाल्यावरती इथं OH चालतं आपला, आणि इथं सिंगल बॉन्ड झाला डबल बॉन्डचा, आणि आता नायट्रोजनला कोण राहिलेले, एकच हायड्रोजन राहिला ना. ओके, तो हायड्रोजन मी इथं लिहूया असं. ओके, लक्षात का? आणि पुढचा झेड ॲज इट इज आहे. ओके, हे असं आपलं अनस्टेबल कंपाऊंड फॉर्म झालं होतं. त्याचं आपण परत काय केलं होतं सांगा. ओके, सबस्टिट्यूटेड इमाइन हा बॉन्ड इथं शिफ्ट होत होता, त्यावेळी कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजनचं फॉर्मेशन होतं, आणि इथला OH आणि हा H असा आपला कुठला मॉलिक्युल रिमूव्ह झाला होता, H2O. ओके, हे आपलं काय होतं, C डबल बॉन्ड NZ. ओके, हा H आणि OH तर H2 मॉलिक्युल आपला रिलीज झाला होता. बरोबर आहे, काल आपलं झालेलं होतं. ओके, हिला आपण काय म्हणतो, C डबल बॉन्ड Nला आपण काय म्हणलं होतं, इमाइन म्हटलं होतं ना, आणि हा की C डबल बॉन्ड N मधला नायट्रोजन ॲटमला झेड ग्रुप आहे, डेरिव्हेटिव्हचा अमोनिया. ओके, त्याला आपण काय म्हणणार आहे, काय म्हणणार, ह्याला आपण काय म्हणलं होतं रे, सबस्टिट्यूटेड इमाइन आहे आपला. ह्या सबस्टिट्यूटेड इमाइनला आपण काय म्हणलं होतं, स्किप स्पेस असं म्हणलं होतं. बरोबर आहे की नाही? C डबल बॉन्ड NZ चल का. ओके, C डबल बॉन्ड NZ त्याला आपण काय म्हणतो, स्किप स्पेस सबस्टिट्यूटेड इमाइन असं म्हणतो. लक्षात घ्या. ओके, हे काल आपण झालं होते. आता ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, झेड ग्रुप कुठले होते आपले, झेड काय काय होतं सांगा. काल आपण घेतलेलं आहे, अल्किल ग्रुप होता, बरोबर आहे ना, आरिल ग्रुप होता, त्यानंतर आणखी काय होतं आपलं OH होता, NH2 असणार आहे. ओके, लक्षात ना. आणखी काय होता रे, NHCO NH2 हा ग्रुप असेल झेड म्हणजे. लक्षाल का? आणखी काय घेतलं होतं आपण, NHC6H5, त्यानंतर आणखी काय होता, NHC6H3NO2 ट्वाइस. हे आपले कंपाऊंड असणार आहेत झेड म्हणजे येतं. अमोनियाचे डेरिव्हेटिव्हज आहे ते. अमोनिया आपलं काय होतं सांगितलं आपण, NH3 ना.
अमोनियापासून तयार होणारी कंपाऊंड आहे. झेड म्हणजे कोण असेल इथं अल्किल ग्रुप, अरिल ग्रुप, OH, NH2, NHCO, NH2 हे सगळे असणार आहेत. इथं आपण ॲड करणार आहे. चल का एक हायड्रोजन इथला NH3 मधला अमोनियामधला ह्या ग्रुपने रिप्लेस झाला असणार आहे. ओके, अमोनियापासून तयार झालेले कंपाऊंड तयार होतात त्याला म्हणून आपण अमोनिया डेरिव्हेटिव्ह म्हणतो. ओके, आता इथं लक्षात घ्यायचं बघा, आपण ही दोन काल झालेत. ओके, आता OH जो आहे तो आपण इथं घेणार आहे. ओके, झेडमध्ये काय ना सांगा इथं, समजा आपण इथं घेतला RCH. ओके, डबल बॉन्ड O. ओके, हा कार्बोनिल ग्रुप कुठला असेल, अल्डिहाइड मधला किंवा केटोनचा. इथं आपण कोण घेतला आहे, आता अल्डिहाइड घेतला आहे का केटोन घेतला आहे, कुठला घेतला आहे, अल्डिहाइड आहे ना. ओके, आता अल्डिहाइड हा NH2 ॲज इट इज आणि झेड आता कोण घेणार आहे, पण OH घेणार, NH2OH. लक्षात का, झेड कुठला घेतला आहे, OH ग्रुप घेतला आहे, लक्षात घ्या. आता ह्याचं नेम काय आपलं, OH ग्रुपला आपण काय म्हणतो, हायड्रॉक्सिल म्हणतो ना, आणि NH2 अमाइन नेम काय म्हणायचं, हायड्रॉक्सिल अमाइन. ओके, नेम ऑफ दिस हायड्रॉक्सिल अमाइन. ओके, आता हा जो हायड्रॉक्सिल अमाइन आहे इथं आता आपण डायरेक्ट इथं कन्वर्ट करा, नाहीतर डायरेक्ट सबस्टिट्यूटेड इमाइन दॅट इज स्किप्स बेस तयार केला तरी चालेल. लक्षात का. ओके, बघा रिमूव्हल काय होणार आपला याच्यामधून, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो ना. ओके, आणि न्यूक्लियोफिलिक ॲडिशन ह्या कार्बोनिल कार्बनला होत असते. म्हणजे एकाच वेळी न्यूक्लियोफाईल कार्बोनिल कार्बनला ॲड पण होत असतो आणि वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह पण होत असतो. ओके, त्यामुळे आपण ह्या रिॲक्शनला काय म्हणलं होतं आपण, न्यूक्लियोफिलिक ॲडिशन इलिमिनेशन रिॲक्शन. ओके, बघा इथं हा हायड्रॉक्सिल अमाइन आहे. आता हायड्रॉक्सिल अमाइनमधील हा वॉटर मॉलिक्यूल निघून जाणार आहे. हा मॉलिक्यूल मी असा लिहितो NH2. चल का, इथं काय होणार बघा, इथला ऑक्सिजन आणि ह्याच्यातला H2 हा आपला रिमूव्ह होणार. लक्षात आलं, असा H2 रिमूव्ह होणार आणि हा जो नायट्रोजन आहे तो डायरेक्ट ह्या डबल बॉन्ड कार्बनला अटॅच असणार आहे. ओके, त्यावेळी काय मिळणार सांगा, RCH ॲज इट इज येतो. ओके, डबल बॉन्डला कोण येणार आहे, ओके, हा नायट्रोजन डायरेक्ट इथं अटॅच होणार आहे. इथला H2 आणि H2 रिमूव्ह होणार आहे. ओके, डबल बॉन्ड NOH. लक्षात का, प्लस H2 रिमूव्ह झाला ना. लक्षात मग मला सांगा C डबल बॉन्ड NOH हा कुठला फंक्शन ग्रुप आहे, C डबल बॉन्ड NOH ह्याला आपण ऑक्साईम म्हणतो. लक्षात घ्या. ओके, हा जो फंक्शन ग्रुप आहे C डबल बॉन्ड NOH ह्या फंक्शन ग्रुपला आपण काय म्हणतोय, ऑक्साईम असं म्हणतो. लक्षात घ्या, ऑक्साईम हा फंक्शन ग्रुप आहे. ओके, लक्षात घ्या. आता पर्टिक्युलर एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकताय ऑक्साईमसाठी. बघा अल्किल ग्रुप घ्या, CH3. लक्षात आलं, C डबल बॉन्ड OH हा कुठला अल्डिहाइड आहे, नेम ऑफ दिस अल्डिहाइड असिटाल्डिहाइड. ओके, हा असिटाल्डिहाइड असणार आहे. ओके, ह्याची रिॲक्शन आता सेम हायड्रॉक्सिल अमाइन करणार आहे पण NH2OH. ओके, हिटिंग करायचं काय होणार बघा, सेम रिप्लेसमेंट आहे. अल्किल ग्रुप आपण CH3 घेतला आहे, मिथाइल ग्रुप इथं. इथला ऑक्सिजन, ओके, हा H2 असा रिमूव्ह होणार. ओके, डायरेक्ट नायट्रोजन कुठे येणार, डबल बॉन्ड कार्बनला. ओके, पुढं OH ॲज इट इज असणार आहे. काय येईल बघा, CH3 CH डबल बॉन्ड NOH प्लस H2O. ओके, आता ही ऑक्साईम कंपाऊंड आहे. C डबल बॉन्ड NOH ला आपण ऑक्साईम असं म्हणणार आहे. ही ॲसिटाल्डिहाइडचा ऑक्साईम आहे. लक्षात घ्या, त्यामुळे ह्याला आपण काय म्हणतो, ॲसिटाल्ड ऑक्साईम.
ओके ओके ॲसिटाइल डायऑक्साईड. ओके हे ॲसिटाइल डायऑक्साईड कंपाऊंडचा लक्षात घ्या. आता समजा तुम्ही केटॉन जर घेतला असेल याच्यामध्ये, केटॉनला काय येणार सांगा, कार्बन आणि कार्बनला दोन्ही साईडला हायड्रोजन येणार. ओके अल्डिहाइडमध्ये कार्बन आणि कार्बनला एक अल्किल ग्रुप एक हायड्रोजन, केटॉनमध्ये दोन्ही अल्किल ग्रुप येणार. मग हा कार्बन आणि कार्बन आहे आपला अल्किल ग्रुप. आता इथं आपण घेतला मिथाइल ग्रुप, इथं मिथाइल ग्रुप घेतला आपण, केटॉन घेतला हा. ओके नेम काय रे केटॉनचा, नेम ऑफ दिस केटॉन ॲसिटोन. ओके प्लस प्लस आपण सेम आता हायड्रॉक्सिल अमाइनस घेतला NH2OH हायड्रॉक्सिल अमाइन. ओके सेम रिप्लेसमेंट आहे. ओके H2 मॉलिक्यूल इलिमिनेट होणार इथं. ओके अशा पद्धतीनं. ओके ॲज इट इज काय झाला CH3. ओके C इथं ॲज इट इज CH3 आहे बरोबर ना. पुढचा डबल बॉन्ड NOH लक्षात आलं. हा डबल बॉन्ड डायरेक्ट इथं प्लस H2O. तर C डबल बॉन्ड NOH ह्याला तुम्ही काय म्हणताय, ऑक्साईड म्हणते ना. ऑक्साईडचा फंक्शनल ग्रुप आहे C डबल बॉन्ड NOH. हे ॲसिटोनचं ॲक्साईम आहे, त्यामुळे ह्याला आपण काय म्हणतो ॲसिटो ऑक्साईड. चल का ॲसिटो ऑक्साईड म्हणलं त्याला. अंडरस्टँड लक्षात आलं का. हे OH ग्रुप घेतला आहे आपण. आता पुढचा आपण NH2 घेणार आहे याच्यामध्ये, लक्षात येईल ना. ओके बघा आता नेक्स्ट पुढचा आपण ग्रुप घेणार आहे त्यामध्ये NH2 ग्रुप. आता तो घेऊन कसं येणार आहे बघा. बघा याच्यामध्ये सेम आता अल्डिहाइड आहे, जनरल अल्डिहाइड. झेड ग्रुप आपण कुठला घेणार आहे NH2Z. झेड आपला इथं NH2 घेतला आपण, इथं काय येणार आहे NH2 सिंगल बॉन्ड NH2. ओके लक्षात दे का. आता ही NH2 ह्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो हायड्रायझिन असं म्हणतो. NH2 सिंगल बॉन्ड NH2 ह्याला काय म्हणणार आहे आपण हायड्रायझिन. ओके आता हायड्रायझिन हा अल्डिहाइड आहे आपला बरोबर. ह्या अल्डिहाइडला आपला अटॅच होणार आहे. तर बघा इथं सेम अल्डिहाइडमधला C डबल बॉन्ड O जो आहे ऑप्शन इथला H2 रिमूव्ह होणार. सेम इथं काय येणार आहे बघा C डबल बॉन्ड NH2. लक्षात दे का. H2 आणि O सेम H2 मॉलिक्यूल रिमूव्ह होणार. लक्षात आलं. ह्याचा नेम काय ना सांगा. हे हायड्रायझिन आहे. हायड्रायझिन अल्डिहाइडला अटॅच झाला तर याचं कन्वर्सन हायड्रायझोनमध्ये होत असतं. हायड्रायझिनचा हायड्रायझोन. ओके हायड्रायझोन झाला. C डबल बॉन्ड NH2 असेल तर हायड्रायझोन. ओके आता इथं पर्टिक्युलर एक्झाम्पल घ्या. ॲसिटाल्डिहाइड आहे NH2 आपण काय घेतला आहे झेड ग्रुप. आता इथे NH2 घेतलं आहे ना आपण. काय ॲसिटाल्डिहाइड सेम H2 रिमूव्ह होणार. काय होईल सांगा इथं आता. ओके इथं ॲज इट इज CH3N. OHच्या ठिकाणी काय येणार आहे फक्त इथं NH2 येणार आहे. लक्षात का. हा ऑप्शन H2 रिमूव्ह होणार. C डबल बॉन्ड NH2. ओके C डबल बॉन्ड NH2 प्लस H2 आपला ॲज इट इज आहेच. ओके लक्षात का. ॲसिटोनचा हायड्रायझोन तयार होणार. ॲसिटोन हायड्रायझोन. लक्षात हा तयार होणार. सॉरी ॲसिटाल्डिहाइड हायड्रायझोन. अल्डिहाइड आहे आपला. ओके ॲसिटाल्डिहाइड हायड्रायझोन तयार होणार. आणि जर केटॉन जर घेतला असेल OH आपला कोण आहे इथं लक्षात घ्या. की इथं जनरल दाखवूया आपण. इथं R अल्डिहाइड असेल किंवा हा केटोन असेल. ओके हायड्रोजन असेल तर अल्डिहाइड.
तर ऑब्लिक आर करूया ना आपण, लक्षात का? आता इथे केटोनचं एक्झाम्पल आहे, 2 अल्किल ग्रुप ॲसिटोन सेम घेतला आहे, झेड आता घेणार आहे सेम NH2चा आहे, NH2 सिंगल बॉन्ड NH2, याला आपण हायड्रायसिन असं म्हणणार आहे. ओके, बघा इथे काय होणार, OHच्या ठिकाणी काय एंड आहे, फक्त आपला NH2 एंड आहे, रिप्लेसमेंट सेम आहे, ह्याचं नेम काय येणार, ॲसिटोन हायड्रायसोन. हो का, ॲसिटोन हायड्रायसोनचं फॉर्मेशन होणार आहे, अंडरस्टँड? ओके, आता NH2 झाला. नेक्स्ट आपण आता पुढचा घेणार आहे NHCO NH2. झेड म्हणजे कोण घेणार, NHCO NH2, लक्षात का? ओके, बघा काय होणार सांगा. इथं कार्बोनिल ग्रुप C डबल बॉन्ड O हा आयदर अल्डिहाइड असेल किंवा केटोन असेल. कार्बनला इथं हायड्रोजन असेल किंवा अल्किल ग्रुप असेल, अल्डिहाइड और केटोन. ओके, अल्डिहाइड और केटोन प्लस. आता इथं पुढं काय घेणार आहे आपण, NH2 सेट अमोनिया डेरिव्हेटिव्स. झेड आता कुठला घेणार आहे आपण, NHCO NH2, चालेल का? झेड इथं NHCO NH2, चालेल का? NHCO NH2. ओके, लक्षात का? हा पण झेड घेणार. आता ह्याचं जे नेम आहे, लक्षात का? ह्याचं जे नेम आहे आपलं सेमी कार्बॅसाइड. ओके, NH2 NHCO NH2, ह्याला आपण काय म्हणणार आहे, सेमी कार्बॅसाइड. अंडरस्टँड? हिटिंग करायचं की सेम रिप्लेसमेंट असा आपला मॉलिक्यूल रिमूव्ह होणार आहे. H2 मॉलिक्युल्स इथं काय येणार बघा, अल्किल ग्रुप कार्बन, इथं हायड्रोजन असेल किंवा ओके अल्किल ग्रुप असेल, C डबल बॉन्ड N, इथं N NHCO NH2 प्लस H2O. चल का, सेमी कार्बॅसाइडचं कन्वर्जन सेमी कार्बॅझोन होणार. चल का, C डबल बॉन्ड N झाला की काय होणार आहे, सेमी कार्बॅझोन. ह्याला सेमी कार्बॅझोन म्हणायचं. ओके, सेमी कार्बॅझोन. काय अंडरस्टँड? तर सेम आता रिॲक्शन लिहू शकताय तुम्ही. चल का, पुढे इथं आता ओके बघा, ॲसिटाल्डिहाइड घेतला आहे आपण. ओके, सेम NH2 NHCO NH2 सेमी कार्बॅसाइड आहे. हिटिंग करा, रिप्लेसमेंट कशी होणार, H2 आणि O सेम. बघा इथं CH3 CH डबल बॉन्ड N NHCO NH2. ओके, प्लस काय येणार, H2O ॲज इट इज. लक्षात का? ॲसिटाल्डिहाइडचा सेमी कार्बॅझोन तयार होणार. ॲसिटाल्डिहाइड सेमी कार्बॅझोन. हे सेमी कार्बॅझोन. ओके, ॲसिटाल्डिहाइड सेमी कार्बॅझोन. आता इथे केटोनमध्ये केटोन घेतलाय, कुठला केटोन आहे आपला, सेम ॲसिटोन. NH2 सेट कुठला आहे आपला, सेम कंपाऊंड आहे हा NHCO NH2. लक्षात, NHCO NH2 ॲसिटोन आहे. हिटिंग करणार आपण,
सेम H2 मॉलिक्यूल रिमूव्ह होणार आहे, डबल बॉन्ड डायरेक्ट इथं. ओके, CH3 CH3 डबल बॉन्ड N NH CO NH2. ओके, प्लस H2O. ओके, ह्याचं नेम ॲसिटोन सेमिकार्बेझोन. ओके, ॲसिटोन सेमिकार्बेझोन. ओके, हा चला आता हे दोन झाले. ओके, NHC6H5 आणि NHC6H3NO2 ट्वाइस. हे झालं ना. ओके, आता नेक्स्ट बघा, पुढचा आता अल्डिहाइड और कीटोन सेमी कार्बोहायड्रेट नंतर. ओके, लक्षात आलं का? अल्डिहाइड आहे, अल्डिहाइड और कीटोन NH2Z. Z कोण येणार आहे आता? NHC6H5. ओके, इथं घ्या NH2Z. Z आपला NHC6H5 हा घेतला आपण आता. ओके, C6H5 मध्ये बेन्झीन निघाय लक्षात घ्यायचं. ओके, हा तुम्ही असा पण लिहू शकताय, NHC6H5 ठेवा, किंवा असं पण करू शकताय. इथं अशी बेन्झीन रिंग सुद्धा तुम्ही काढू शकता. चल का, C6H5 आहे ना, बेन्झीनमध्ये 6 कार्बन 6 हायड्रोजन, एक हायड्रोजन रिप्लेस झाला ना इथं. चल का, NHC6H5 हाच ग्रुप आहे, लक्षात घ्यायचं. ओके, आता मग काय होणार सांगा? सेम हा जो कंपाऊंड आहे त्या C6H5 ग्रुपला आपण काय म्हणणार आहे? फिनिल ग्रुप म्हणतो ना. C6H5 ग्रुपला आपण फिनाइल ग्रुप असं म्हणतो. आणि ह्या कंपाऊंडला काय म्हटलं होतं रे? आताच झालं आपलं NH2 सिंगल बॉन्ड. NH2 ला काय म्हटलंय आपण? काय नाव आहे? हायड्रासिन. आहे की नाही? NH2 सिंगल बॉन्ड NH2 हायड्रासिन मधला एक हायड्रोजन ॲटम कशाने रिप्लेस झाला आहे? ह्या फिनाइल ग्रुपनं रिप्लेस झाला आहे. चल का, ओके, त्यामुळे याचं नेम काय होणार आपलं? फिनाइल हायड्रासिन. फिनाइल हायड्रासिन. अंडरस्टँड? लक्षात येते ना. आता नेक्स्ट बघा, रिप्लेसमेंट कशी होणार आहे आपली? कार्बन डबल बॉन्डचा ऑक्सिजन आणि नायट्रोजनचा हायड्रोजन. ओके, COH2 इथे येणार. काय होणार बघा, सेम अल्डिहाइडचा कंपाऊंड असेल किंवा केटोनचा असेल. ओके, C डबल बॉन्ड O आणि H2 गेला, डायरेक्ट इथं आला. आता N पुढचा ॲज इट इज NH. ओके, हे कंपाऊंड झालं. ह्याचं नेम काय रे? फिनिल हायड्रासिन आहे. इथं फिनिल हायड्राझोन होणार. चल का, हा फिनिल हायड्राझोन. ओके, फिनिल हायड्राझोन. ओके, हा आपल्याला मिळणार आहे. सेम एक्झाम्पल, आता एक अल्डिहाइडचा ॲसिटाल्डिहाइड, केटोनचा ॲसिडोन घ्यायचं. ओके, इथला चेंज करा. ओके, ओके, बघा लक्षात घ्या. ॲसिटाल्डिहाइड सेम आहे आपला NH2NH. इथं तुम्ही C6H5 असं सुद्धा लिहू शकता. चल का, बेन्झीन न करता असं पण लिहू शकता. हा पण सेम आहे फिनिल हायड्रासिन. हिटिंग करा. ओके, सेम H2 जाणार आहे. CH3CH डबल बॉन्ड डायरेक्ट ह्या नायट्रोजनला NH. पुढं काय येणार आहे? C6H5 प्लस H2O. ओके, हा ॲसिटाल्डिहाइडचा फिनिल हायड्राझोन तयार होणार. चल का,
acetaldehyde phenyl hydrazone. ओके, फिनिल हायड्राझोन. इथं ॲसिटोनमध्ये केटोनचा एक्झाम्पल आहे NH. समजा तुम्ही इथं बेन्झीन रिंग घेतली C6H5 म्हणजे, ओके, असं घेतलं असेल. बघा H2 सेम रिप्लेस होऊन जात. इथे डबल बॉन्ड N, ओके, NH. ओके, हा आपल्याला मिळणार कंपाऊंड प्लस H2O. इथं इथं नेम ॲसिटोन फिनिल हायड्राझोन. हा काय झाला ॲसिटोन फिनिल हायड्राझोन. ओके, आणि आता शेवटचा याच्यामध्ये आला आहे झेड म्हणजे NH6CO3NO2 ट्वाइस. ओके, अमोनिया डेरिव्हेटिव्स. बघा आता ह्याच्यामध्ये आता जनरल घेऊया आपण NH2Z. बघा लक्षात घ्या, सेम इथं अल्डिहाइड असेल, केटोन असेल, NH2Z. झेड आता काय असणार आहे NH6NO3NO2 ट्वाइस. आता इथं NH. ओके, हा असा आहे लक्षात घ्या. C6H3 म्हणजे बेन्झीन रिंगमधले 3 हायड्रोजन कमी झालेत लक्षात घ्या. बेन्झीनमध्ये 6 कार्बन 6 हायड्रोजन आहेत. 2 हायड्रोजन नायट्रो ग्रुप अटॅच झाल्यामुळे कमी झाले ना. किती राहिले मग NO2 2 अटॅच आहेत ना बेन्झीन रिंगला, म्हणजे 4 आले. आणखी एक कुठं कमी झाला NH अटॅच असल्यामुळे, म्हणजे 3 हायड्रोजन कमी झाले, त्यामुळे C6H3 झाला आहे. ओके, बघा मग इथं आता मी ही बेन्झीन रिंग अशी काढलेली आहे. आता इथं NO2 इथे एक असणार आहे आपला आणि इथे एक असणार आहे. ओके, हा कंपाऊंड असा आहे लक्षात घ्या. का आता ह्याचं नेम काय आहे लक्षात घ्या. या कंपाऊंडचं हा जो कार्बन आहे तो फर्स्ट कार्बन, हा सेकंड, हा थर्ड आणि इथं फोर्थ एंड आहे. लक्षात आलं. आता ह्या कंपाऊंडला तुम्ही मला आता सांगितलंय NH2 सिंगल बॉन्ड. NH2ला काय म्हणतो रे आपण हायड्राझिन म्हणतो. ऐक नाही अरे म्हणतोय की नाही हायड्राझिन. ओके, मग हायड्राझिनमधला शेवटचा जो हायड्रोजन आहे NH2 एक हायड्रोजन ह्या ग्रुपनं रिप्लेस झालं नाही ऐकलं. ओके, मग आता नेम कसं येणार आहे बघा लक्षात घ्या. 2 नंबरला नायट्रो ग्रुप आहे आणि 4 नंबरला नायट्रो ग्रुप आहे ना. 2 आणि 4ला नायट्रो ग्रुप आहे. त्यामुळे काय म्हणाला 2,4 24 करायचं नाही. 2,4 डायनायट्रो, 2 नायट्रो ग्रुप आहे त्यामुळे डायनायट्रो म्हणायचं. 2,4 डायनायट्रो झालं आहे. आणि हा बेन्झीन रिंग आपली काय होणार आहे फिनिल ग्रुप होणार ना हा. ओके, 2,4 डायनायट्रो फिनिल. आणि हे कंपाऊंड कुठलं आहे NH2 हायड्राझिन. काय हायड्राझिन मला H ह्या ग्रुपनं रिप्लेस झाला आहे ना एक. 2,4 डायनायट्रो फिनिल हायड्राझिन. ओके, असा मिळणार आहे 2,4 डायनायट्रो फिनिल हायड्राझिन. लक्षात दे. मग आता परत कसं होणार बघा याच्यामध्ये 2,4 डायनायट्रो फिनिल हायड्राझिन. हिटिंग करणार आहे आपण. रिप्लेसमेंट सेम आहे O आणि H2. हा कार्बन डबल बॉन्ड डायरेक्ट इथं नायट्रोजनला येणार. ओके, RCH इथं अल्किल ग्रुप असेल किंवा हायड्रोजन असेल. डबल बॉन्ड पुढचा इथं डायरेक्ट येणार आहे NH. पुढचा ॲज इट इज. ओके, इथं NO2 आहे आणि इथे एक NO2 आहे. आता इथं 2,4 डायनायट्रो फिनिल हायड्राझिनचा काय होणार हायड्राझोन. चल का हायड्राझिनचा हायड्राझोन. 2,4 डायनायट्रो सेम आहे ना. हा 1 2 3 4 2,4 डायनायट्रो
फिनिल हायड्राझोन, का 2,4 डायनेट्रो फिनिल हायड्राझोन तयार होणार. अंडरस्टँड. सी डबल बॉन्ड एन आला का हायड्राझोन होणार. चल का. आता त्यानंतर सेम आता पर्टिक्युलर एक्झाम्पल घ्या. ॲसिटाल्डिहाइड आहे, ॲसिटोन आहे, NH. पुढे आता बघा चेंजेस कसे होणार आहेत लक्षात. की ॲसिटाल्डिहाइड सेम NH2NH हा कंपाऊंड पुढे लॅप NH2NH. इथं NO2 ॲज इट इज. ओके सेम आपलं काय आहे 2,4 डायनेट्रो फिनिल हायड्रोजन. ओके हिटिंग करा. H2 ची रिप्लेसमेंट सेम झाले CH3 CH बरोबर. पुढचा डबल बॉन्ड डायरेक्ट इथे येणार NH. ओके ओके अशा पद्धतीने सेम फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. ॲसिटाल्डिहाइड फिनिल हायड्राझोन सॉरी ॲसिटाल्डिहाइड 2,4 डायनेट्रो फिनिल हायड्राझोन काय असा मिळणार आहे. त्यानंतर आता केटोनसाठी CH3COCH3 ॲसिटोन NH2NH. ओके हिटिंग करा. अंडरस्टँड. सेम H2 मॉलिक्यूल रिमूव्ह होणार. ओके डबल बॉन्ड NH. ओके हा काय येणार आपला फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ 2,4 ॲसिटोन 2,4 डायनेट्रो फिनिल हायड्रोजन. ॲसिटोन 2,4 डायनेट्रो फिनिल हायड्रोजन. ओके लक्षात आलं का. हे सगळे ग्रुप आपण घेतलेत त्याचे पर्टिक्युलर एक्झाम्पल पण घेतले लक्षात घ्या. अशा पद्धतीनं अल्डिहाइड किंवा केटोनमधील कार्बन कार्बनला अमोनिया आणि अमोनियाच्या डेरिव्हेटिव्हची ॲडिशन होत असते आणि तयार झालेल्या कंपाऊंडमध्ये C डबल बॉन्ड N हा चल का बॉन्ड प्रेझेंट असतो. त्याला आपण इमाइन असं म्हणत असतो आणि हा इमाइनमधला हायड्रोजन आहे तो Z ग्रुपनं रिप्लेस झाला असतो. म्हणजे इमाइन हा कसा आपला सबस्टिट्यूटेड इमाइन आहे ना. सबस्टिट्यूटेड इमाइनला आपण काय म्हणतोय स्किप स्पेस म्हणतो. हे सगळे स्किप स्पेस आहे लक्षात घ्या. ओके अंडरस्टँड. ओके आता त्यानंतर नेक्स्ट आता आपण बघणार आहे हॅलो फॉर्म रिॲक्शन. ओके ह्याच्यानंतर आता न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शनमधील हॅलो फॉर्म रिॲक्शन बघणार आहे. ओके हॅलो फॉर्म रिॲक्शन. आता हॅलो फॉर्म रिॲक्शन जी आहे ही हॅलो फॉर्म रिॲक्शन कोण दाखवतो बघा. हॅलो फॉर्म रिॲक्शन इज गिवन बाय ओके ॲसिटाल्डिहाइड. ओके अल्डिहाइड मधला फक्त ॲसिटाल्डिहाइड हा रिॲक्शन देतो.
त्यानंतर ऑल मिथिल केटोन्स. ऑल मिथिल केटोन जे केटोनमध्ये एका साईडला मिथिल ग्रुप पाहिजेच, तोच हॅलो फॉर्म रिॲक्शन देतो. ओके. अँड अल्कोहोल्स containing and alcohols containing CH3CHOH group. ओके. ज्या अल्कोहोलमध्ये असा ग्रुप आहे CH3CHOH ग्रुप आहे, ह्या ग्रुपला आपण काय म्हणतो, सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप. ओके. हा ग्रुप प्रेझेंट असणारे अल्कोहोल आणि सगळे मिथिल केटोन जे केटोनमध्ये एका साईडला 100% मिथिल ग्रुप पाहिजेच. म्हणजे लक्षात घ्या, असा तुम्ही घेतला असेल CH3CO CH2CH3, ओके, CH3CO CH2CH2CH3, हे सगळे केटोनच आहेत ना. असिटाल्डिहाइड, ओके, हा आपला असिटाल्डिहाइड आहे. ओके. अल्कोहोल कंटेनिंग CH3CHOH ग्रुप, जे असे अल्कोहोल लक्षात घ्या. एक एक्झाम्पल घेऊ आपण. ओके. असा तीन हा CH3CHOH ग्रुप आहे की नाही याच्यामध्ये, लक्षात का. आता हा OH नाही, पॉइंट ऑफ अटॅचमेंटचा कार्बन दुसऱ्या किती कार्बनला अटॅच आहे, 2 कार्बनला ना. म्हणजे इथं सेकंडरी लिंकेज आहे की नाही, त्यामुळे हा अल्कोहोलिक ग्रुप कुठला आहे, सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप आहे. चल का. इथं ज्या अल्कोहोलमध्ये हा ग्रुप प्रेझेंट आहे CH3CHOH, म्हणजे सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप प्रेझेंट आहे, तेच अल्कोहोल हॅलो फॉर्म रिॲक्शन देतात. आणि सगळे मिथिल केटोन्स म्हणजे एका साईडला मिथिल ग्रुप पाहिजेच, लक्षात घ्या. इथं ॲसिटोन घेतला आहे आपण. ओके. इथे एका साईडला मिथिल ग्रुप आहे, इथं बघा ह्या साईडला मिथिल आहे का, इथं दोन्ही साईडला मिथिल आहेत ना, कार्बन आणि कार्बनला. इथे एका साईडला इथाइल ग्रुप आहे, एका साईडला मिथाइल आहे. इथे एका साईडला एन प्रोपाइल आहे, एका साईडला मिथाइल आहे. म्हणजे ॲटलिस्ट एका साईडला तरी मिथिल ग्रुप पाहिजेच, ते केटोन. ओके. ऑल मिथिल केटोन्स म्हणजे मिथिल ग्रुप प्रेझेंट असणारे केटोन्स. अल्डिहाइडमध्ये फक्त असिटाल्डिहाइड आणि अल्कोहोलमध्ये सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप असणारे CH3CHOH ग्रुप असणारे अल्कोहोलच काय देतात, हॅलो फॉर्म रिॲक्शन देतात, लक्षात. ओके. हे लक्षात ठेवायचं. ओके. हेच फक्त आपली हॅलो फॉर्म रिॲक्शन देत असतात. आता मग ह्या हॅलो फॉर्म रिॲक्शनमध्ये काय होत असतं बघा, ह्यामध्ये पर्टिक्युलर आपला अल्डिहाइड असेल किंवा केटोन असेल, आपण मिथिल केटोन जर घेतला असेल बघा, केटोन RCOR हा आपला केटोन आहे. चल का. केटोन ह्या केटोनची रिॲक्शन सोडियम हायपोआयोडाइड बर केली जाते. सोडियम हायपोआयोडाइड NaOI, ह्याला आपण सोडियम हायपोआयोडाइड असं म्हणतो. सोडियम हायपोआयोडाइड. ओके. आता हा सोडियम हायपोआयोडाइड हा अनस्टेबल आहे. हा डायरेक्ट आपण रिॲक्शन मिक्सरमध्ये घेत नाही, तर हा इन सितू तयार होत असतो. म्हणजे रिॲक्शन मिक्सरमध्ये हा तयार होत असतो, लक्षात घ्या. कसा तयार होतो लक्षात घ्या. NaOIचं फॉर्मेशन कसं होतं बघा. सोडियम हायड्रॉक्साईड NaOH आणि आयोडीन ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनपासून हा NaOIचं फॉर्मेशन होत असतं. ओके. बघा NaO आणि इथला आय NaOI तयार होतो. चल का. ह्या दोघांच्या मिक्सरपासून NaOI तयार होत असतो. त्यामुळे आपण रिॲक्शनमध्ये डायरेक्ट सोडियम हायपोआयोडाइड घेत नाही. त्यासाठी काय करत असतो, मिक्सर घेत असतो. कुणाचं, सोडियम हायड्रॉक्साईड आणि आयोडीन ह्या दोघांचं मिक्सर घेत असतो. पण ते आपण ॲरोवरती लिहित असतो NaOH + I2.
ओके, हिटिंग करणार आपण इथं. ओके, अंडरस्टँड. ह्या दोघांच्यापासून हा मिळतोय ना आपल्याला, की इथं लिहिणार आहे पण रिॲक्शन मिक्सरमध्ये हा तयार होऊन हा NaOH तयार होत असतो, सोडियम हायपोहायड्रेट. ह्याच्यावर रिॲक्शन केल्यावरती काय होतं बघा, ह्यामध्ये मिथिल केटॉन्स आहेत. मिथिल केटॉनमध्ये एका साईडला मिथिल ग्रुप पाहिजेच ना आपला, बाकीच्या केटॉनचंही होत नाही हॅलो फॉर्म रिॲक्शन. सगळे मिथिल केटॉन ॲसिटाल्डेट आणि अल्कोहोलमध्ये सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप पाहिजे, CH3CHOH ग्रुप. त्यासाठी मी एका साईडला इथं CS3 घेणार. चल का, CH3COR म्हणजे हा काय आपला मिथिल केटॉन. चल का, हा काय झाला आपला मिथिल केटॉन ना. मिथिल केटॉन सोडियम हायपोहायड्रेट. हा जो मिथिल ग्रुप आहे, ह्या मिथिल ग्रुपचं कन्व्हर्सन हॅलो फॉर्ममध्ये होत असतं. चल का, हॅलो फॉर्ममध्ये होत असतं, लक्षात घ्या. आता हॅलो फॉर्म कसा असणार बघा, हॅलो फॉर्म इथं आयोडो फॉर्मचं फॉर्मेशन होतं. चल का, हॅलो फॉर्म हा आयोडो फॉर्म असतो बघा. इथं CH हा जो मिथिल ग्रुप आहे ह्याचं कन्व्हर्जन हॅलो फॉर्ममध्ये जे CHI3 मध्ये कन्व्हर्शन होतं, लक्षात घ्या. मिथाइल ग्रुपचं कन्व्हर्जन CHI3 मध्ये होत असतं. ओके, CHI3 हा CHX3 आहे, ह्याला आपण हॅलो फॉर्म असं म्हणतो असतो, CHX3. मग X तिथं कोण असेल, ब्रोमीन, आयोडीन, क्लोरीन कोणी असेल ना. चल का, ह्यात CHCl3 असेल, ह्याला तुम्ही काय म्हणता रे, CHCl3 कंपाऊंडला. नेम ऑफ दिस झालंय काय नेम आहे याचं, क्लोरोफॉर्म म्हणताय की नाही, क्लोरोफॉर्म. किंवा आणखी याला काय म्हणू शकता, 3 क्लोरीन आहेत ना, ट्रायक्लोरोमिथेन. मिथेनमधले 3 हायड्रोजन 3 क्लोरीनने रिप्लेस झाले आहेत ना, ट्रायक्लोरोमिथेन किंवा क्लोरोफॉर्म. CHBr3 ह्याला काय म्हणणार, हा क्लोरोफॉर्म तर हा कुठला ब्रोमोफॉर्म. CHI3 असेल तर काय होणार, आयोडोफॉर्म. चल का, हॅलोफॉर्म, क्लोरोफॉर्म, ब्रोमोफॉर्म, आयोडोफॉर्म असणार आहेत. मी इथं आयोडीन घेतलं ना आपण, सोडियम हायपोहायड्रेट. ओके, इथं तुम्ही NaOX घेतला असता तर CH ओके X3 झाला असता. परंतु ब्रोमीन आणि क्लोरीन ही आयोडोफॉर्म रिॲक्शन देत नाहीत, लक्षात घ्या. लेस रिॲक्टिव्हिटी आहे त्यांची. ओके, तिथला बॉन्ड लगेच ब्रेक होत नाही. आयोडीनचे ॲटॉमिक साईज जास्त आहे ना. कसं होतं आपलं हॅलोजन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, डाऊन दी ग्रुप ॲटॉमिक साईज आपली वाढत जाते ना. जेवढी ॲटॉमिक साईज जास्त असणार आहे तो I2 मॉलिक्यूल म्हणजे I सिंगल बॉन्ड आहे ना. ॲटॉमिक साईज जास्त तेवढी बॉन्ड लेंथ जास्त असणार आहे. ओके, बॉन्ड लेंथ हा जो बॉन्ड आहे आयोडीन आयोडीनला, जेवढी बॉन्ड लेंथ जास्त असणार आहे तेवढा बॉन्ड वीक असणार आहे आणि वीक बॉन्ड इझिली ब्रेक होत असतो. चल का, मग जेवढा बॉन्ड इझिली ब्रेक होणार तेवढी त्याची रिॲक्टिव्हिटी जास्त असणार आहे, लक्षाल का. ओके, आता मग आयोडीन मोर रिॲक्टिव्ह आहे, तोच हॅलोफॉर्म रिॲक्शन देतो आहे. त्यामुळे आपण सोडियम हायपोहॅलाइड न घेता डायरेक्ट सोडियम हायपोआयोडाईड घेतो, लक्षात घ्या. चल का, आता इथं सोडियम हायपोहायड्रेट ह्याच्याबरोबर मिथिल केटॉनची रिॲक्शन झाल्यानंतर हा जो मिथिल ग्रुप आहे ह्याचं डायरेक्ट कन्व्हर्सन कशामध्ये होतं असतं, आपलं हॅलो फॉर्ममध्ये होतं असतं. CHI3 तयार होतं, आयोडीन असेल तर इथं. ओके, CHI3ला काय म्हणता रे तुम्ही, काय सांगितलं आताच आपण, आयोडोफॉर्म. ओके, फॉर्मेशन ऑफ आयोडोफॉर्म, हे आयोडोफॉर्मचं फॉर्मेशन झालं. ओके, प्लस एक सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होतो. मिथिल केटॉनमधला मिथिल ग्रुप आहे तो आयोडोफॉर्म तयार करतो आणि दुसरा जो हा ग्रुप आहे RCO ग्रुप आहे तो सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड तयार करतो, लक्षात घ्या. इथला जो NaO आहे तो इथे येतो. RCO कुणाला अटॅच होणार आहे, ONA ला अटॅच होणार. तेवढी काय मिळणार बघा रे, RCO ॲज इट इज. हा कुणाला अटॅच होणार आहे, ONA, O मायनस Na+. हा काय मिळाला, इथं RCOH असतं तर याला काय म्हणताय तुम्ही, कार्बोक्सिलिक ॲसिड आहे ना. इथला H+ रिमूव्ह होऊन Na+ आला इथं. ही सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड आहे. चल का, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड आहे बघा. these are Na salt of carboxylic acid.
सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड आहे प्लस आणखी एक मॉलिक्यूल इथं तयार होत असतो बघा काय याच्यामध्ये तयार होणार आणखी बघा आयोडो फॉर्म झाला आहे, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड तयार झाला आहे, आणखी कोण तयार होईल सांगा, आणखी एक कुठला मॉलिक्यूल मिळेल याच्यामध्ये. ओके इथं बॅलन्सिंग होत आहे, रिॲक्शन आता बॅलन्स करायचं आपलं. आयोडीन किती आहेत तरी आपले आयोडो फॉर्ममध्ये 3 आहेत ना, मग 3 आयोडीन आहेत त्यामुळं सोडियम हायपोहायड्रेटचे मॉलिक्यूल किती घ्यावे लागतील, 3 मॉलिक्यूल घ्यावे लागतील बरोबर ना. मग आता ह्यातले काय केलं आपण, सोडियम जो आहे तो एकच सोडियम इथे गेला आहे ना सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये, मग किती सोडियम राहिलेत रे, 2 सोडियम राहिलेत ना. ओके सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये 1 सोडियम 1 ऑक्सिजन गेला आहे, मग ह्यातला 3NaOI मधील 3 आयोडीन तर इथं निघून गेलेच ना CHI3 मध्ये. मग राहिलेत काय आता आपले, यातला 1 ऑक्सिजन 1 सोडियम गेला आहे त्यामुळे इथं राहिलेत काय 2 सोडियम 2 ऑक्सिजन चल का, मग 2NaO झाला चल का 2NaO. आणि इथं CH3 मधला CH3चं कन्वर्जन कशामध्ये आहे रे, CH मध्ये ना. CH3चा कोण झाला आहे, CH झाला एक नाही, म्हणजे इथले 2 हायड्रोजन कमी झालेत की नाही CH3 मधले, CH3 मधले 2 हायड्रोजन आणि इथला 2 NaO काय मिळालं, 2 मॉलिक्युल्स ऑफ NaOH चल का, 2 मॉलिक्युल्स ऑफ NaOH. ही अशा पद्धतीने आपली ही जनरल रिॲक्शन असणार आहे सगळ्या मिथिल कीटोनसाठी. ओके ही क्वेश्चन तुम्हाला 100% CET एक्झामला ओके JEE आणि नीट एक्झामला विचारलं तर लक्षात घ्या. हॅलो फॉर्म रिॲक्शन तुम्हाला डायरेक्ट असंच दिलं जातं, डायरेक्ट लक्षात घ्या. एखादा कंपाऊंड दिला जातो आणि त्याच्यावरती तुम्हाला NaOH प्लस इथं X2 जरी म्हटलं तर तुम्ही डोळं झाकून इथं आयोडीन म्हणायचं आहे, आयोडीन असेल ब्रोमिन असेल चल का. आणि इकडं तुम्हाला केटोन दिला असेल कुठलाही, समजा हा केटोन दिला असेल चल का, तर इथं असं केलं असेल खाली ऑप्शन दिले जातील, तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे ही हॅलो फॉर्म रिॲक्शन आहे चल का. ओके हे तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे लक्षात घ्या. ओके किंवा एखादं पर्टिक्युलर एक्झाम्पल दिलं चालेल ओके, व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ फॉलोइंग रिॲक्शन, हॅलो फॉर्म रिॲक्शन हे माहीत पाहिजे लक्षात घ्या. ओके हे महत्त्वाचं आहे. ओके ही रिॲक्शन 100% विचारले येते बघा. इथं आता पर्टिक्युलर मिथिल केटॉन घेऊया आपण. अल्किल ग्रुप घेतला आपण, मिथाइल घेतला असेल CH3 C डबल बॉन्ड O CH3. ओके याचं नेम काय रे, ॲसिटोन और डायमिथिल केटोन और प्रोपेनॉन. ओके सेम आता रिॲक्शन आहे, 3 मॉलिक्युल्स ऑफ NaOI सोडियम हायपोहायड्रेट. ओके ॲरोवरती कंडिशन लिहा सेम NaOH प्लस I2. ओके लक्षाला परत बघा काय होणार आहे, सेम आता इथं मिथिल ग्रुपचं कन्वर्शन आयोडो फॉर्ममध्ये होत असतं CHI3 प्लस इथं आता अल्किल ग्रुप कोण आहे कार्बोक्सिलिक ॲसिडमधला CH3 आहे एका साईडला, CH3CO O मायनस Na प्लस 2 मॉलिक्युल्स ऑफ NaOH. ओके हा आयोडो फॉर्म झाला सेम, हा सोडियम आहे आणि CH3COO ग्रुपला आपण ॲसिटेट ग्रुप असं म्हणतो. नेम याचं काय सोडियम ॲसिटेट. ओके हा झाला आयोडो फॉर्म चल का. आता आयोडो फॉर्मचा जो कलर आहे, आयोडो फॉर्म तयार झाला हे कसं ओळखायचं तर इथं येलो प्रिसिपिटेट तयार होतो चल का, येलो PPT इथं तयार होते लक्षात घ्या, फॉर्मेशन ऑफ येलो PPT. ओके येलो कलरचा PPT तयार होतो इथं आयोडो फॉर्मचा, त्यामुळे मी येलो कलरच्या चॉकने लिहिले चल का, येलो प्रिसिपिटेटचं फॉर्मेशन होतं इथं. ओके लक्षाला का काय आयोडो फॉर्म लक्षाला. हॅलो फॉर्म रिॲक्शन कोण देतं हॅलो फॉर्म रिॲक्शन, ॲसिटाल्डेट ऑल मिथिल कीटोन आणि अल्कोहोल कंटेनिंग सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप हे हॅलो फॉर्म रिॲक्शन देत असतात. अंडरस्टँड. हॅलो फॉर्म रिॲक्शनमध्ये हॅलो जो तयार होतो तो येलो कलरची PPT तयार होते. अंडरस्टँड क्लिअर झाले ना. ओके आता त्याच्यानंतर नेक्स्ट आपण आता स्टडी करणार आहे पुढची वेल नोन नेम रिॲक्शन
हे आपल्याला बोर्ड एक्झामला CET आणि नीट एक्झाम JEE एक्झामला 100% विचारले जाते, त्याशिवाय पेपर निघत नाही. लक्षात घ्या, कुठलेही पेपर तुम्ही काढून बघा. चल का अल्डोल कंडेन्सेशन. अल्डोल कंडेन्सेशन, ओके, वेल नोन नेम रिॲक्शन आहे. आता ही अल्डोल कंडेन्सेशन ही कशी असते लक्षात घ्या. ह्या रिॲक्शनमध्ये तयार होणारा जो अल्डोल आहे त्याच्यामध्ये 2 फंक्शनल ग्रुप असतात, अल्डिहाइड आणि OL म्हणजे अल्कोहोलिक. OH म्हणजे चल का अल्कोहोल ना, OL म्हणजे अल्कोहोल आहे, अल्डी म्हणजे अल्डिहाइड, CHO आणि OH ग्रुप दोघांचं कॉम्बिनेशनला अल्डोल म्हटलेलं आहे. ते अल्डोल कंडेन्सेशन बघा. दिस अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन, ओके, दिस अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन, these are takes place only aldehyde, okay, aldehyde और ketone, okay, aldehyde और ketone having alpha hydrogen atom, okay, aldehyde और ketone having alpha hydrogen atom, aldehyde और ketone having alpha hydrogen atom in presence of dilute base, in presence of dilute base NaOH, okay, NaOH, dilute base NaOH or KOH, okay. डायल्यूट बेस NaOH असेल किंवा KOH असेल. डायल्यूट बेस म्हणजे काय, त्या बेसमध्ये वॉटर जास्त असणार आहे, ओके. सोल्युशन डायल्यूट करतो आपण, ओके. डायल्यूट बेस NaOH और KOH, ओके. टू फॉर्म अल्डोल और केटोल, टू फॉर्म अल्डोल और केटोल. अल्डिहाइड हा अल्डोल तयार करतो, केटोन हा केटॉल तयार करत असतो, ओके. अल्डोल और केटॉल, ओके, टू फॉर्म अल्डोल और केटॉल. इज कॉल्ड, किंवा ह्याला आपण असं म्हणूया, अल्डोल म्हणजे बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड, आणि केटॉल म्हणजे कोण असतो, बीटा हायड्रॉक्सी केटोन, ओके. टू फॉर्म अल्डोल और केटॉल इज कॉल्ड, टू फॉर्म अल्डोल और केटॉल. This reaction is known as aldol condensation, ओके. ह्या रिॲक्शनला आपण अल्डोल कंडेन्सेशन असं म्हणतो, लक्षात घ्या, ओके. आता पर्टिक्युलर आपली रिॲक्शन कशी होणार आहे बघा. याच्यामध्ये बघा, यामध्ये लक्षात, अल्डिहाइड किंवा केटोन ह्या दोघांच्यामध्ये कोण पाहिजे, अल्फा हायड्रोजन पाहिजे. लक्षात घ्या, अल्फा हायड्रोजन नसेल तर अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन होत नाही, लक्षात घ्या, ओके. मस्ट बी अल्फा हायड्रोजन हा क्रायटेरिया लक्षात घ्या. आता तुम्ही मला सांगा, हा अल्डिहाइड आहे, फर्स्ट मेंबर ऑफ अल्डिहाइड,
HCOH. इथं अल्फा हायड्रोजन आहे का? अल्फा हायड्रोजन कशाला म्हणायचं? हा आपला कार्बन कार्बन आहे. कार्बन कार्बनचा नेक्स्ट पुढचा कार्बन अल्फा असतो, लक्षात घ्या. म्हणजे असा, ओके, असा असेल. हा कार्बन कार्बन आहे, त्याच्या पुढचा कार्बन कुठला असतो? आपला अल्फा असतो. अल्फा कार्बनला अटॅच असलेले सगळे हायड्रोजन त्याला आपण काय म्हणत असतो? अल्फा हायड्रोजन. चल का, कार्बन कार्बनचा नेक्स्ट कार्बन कुठला? आपला अल्फा. आणि अल्फा कार्बनला अटॅच असलेल्या हायड्रोजनला काय म्हणायचं? काय म्हणणार? अल्फा हायड्रोजन. लक्षात आलं? मग ही फॉर्मॅलिटी आहे, ह्यात अल्फा हायड्रोजन आहे का रे? आहे का अल्फा हायड्रोजन याच्या आत? अरे किती सांगाय तुम्हाला आता. ओके, कार्बन कार्बनच्या पुढचा कार्बन अल्फा असतो ना, मग याच्यात दुसरा कार्बन आहे का? नाहीच ना, मग अल्फा हायड्रोजन असेल का? अल्फा कार्बनला अटॅच असलेला हायड्रोजनला अल्फा हायड्रोजन म्हणायचं. ओके, लक्षात का? त्यामुळे फॉर्मॅलिटीमध्ये अल्फा हायड्रोजन नाही, त्यामुळे तो अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन देईल का? नाही ना. ज्या अल्डिहाइड किंवा केटोनमध्ये अल्फा हायड्रोजन प्रेझेंट आहे तेच अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन देत असतात. ओके, बघा मग इथं आपण आता पर्टिक्युलर एक्झाम्पल घेणार आहे अल्डिहाइडसाठी, त्यानंतर केटोनसाठी. ओके, लक्षात घ्या. अल्डिहाइड मी इथे घेतला CH3 C डबल बॉन्ड OH. काय नेम आहे अल्डिहाइडचं? नेम ऑफ दिस अल्डिहाइड असिटाल्डिहाइड. ओके, हा असिटाल्डिहाइड झाला. आता दोन मॉलिक्यूल घेणार आहे आपण असिटाल्डिहाइडचे. ओके, CH3 ओके C डबल बॉन्ड OH. लक्षात घ्या. आता हा मॉलिक्यूल मी कसा लिहितोय बघा आपल्याला लक्षात येण्यासाठी. असिटाल्डिहाइडच लिहिणार आहे आपण. कसं असणार आहे बघा, ह्याचे हायड्रोजन मी स्प्लिट करून लिहितोय. ओके, हा पण असिटाल्डिहाइडच आहे ना. CH3 CH2 तीन हायड्रोजन ना. चल का, असिटाल्डिहाइडच आहे. आता मग काय होणार आहे बघा, एका असिटाल्डिहाइड मॉलिक्यूलची न्यूक्लियोफिलिक ॲडिशन दुसऱ्या असिटाल्डिहाइडच्या कार्बन कार्बनवरती होणार आहे, या इलेक्ट्रोफिलिक कार्बनवरती. हा जो कार्बन आहे तो डायरेक्ट कुठं अटॅक करणार आहे? ह्या कार्बन कार्बनवर अटॅक करणार आहे. ओके, त्यावेळी हा ऑक्सिजन इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेणार, हा O मायनस होणार त्यावेळी. चल का, तर डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड होणार आहे. हा टोटल जो ग्रुप आहे इकडला तो डायरेक्ट इथं बसणार ह्या कार्बनवरती येऊन, आणि हा O मायनस होणार. आणि इथला जो हायड्रोजन ॲटम आहे इथं O मायनस होणार आहे ना आपला, त्या O मायनसला इथला हायड्रोजन जाणार आहे. ओके, बघा कसं होणार आहे, लक्षात घ्या. रिॲक्शन आपली कशामध्ये? इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट बेस. इथं आपण घेऊया डायल्यूट NaOH. चल का, डायल्यूट NaOH. अंडरस्टँड? इकडला CH3 ॲज इट इज, इथं कुठलाही चेंज करायचं नाही. CH3 ओके, इथं काय म्हटलं आहे रे मी, काय होणार आहे? ओके, इथं हा ग्रुप इथं अटॅक केल्यावरती हा कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजनचं कन्वर्जन सिंगल बॉन्डमध्ये होणार आहे. ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, इलेक्ट्रॉन काढून घेणार ना. इथं काय होणार आहे? O मायनस होणार ना हा. चल का, हा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड मी इथं दाखवला आहे O मायनस. ओके, पुढं कोण आहे? ह्या कार्बनला कोण आहे? आणखी हायड्रोजन आहे की नाही? तो हायड्रोजन मी इथं दाखवला. असेल का, ह्या कार्बनचा हायड्रोजन इथं दाखवला आहे. परत हा टोटलचा ग्रुप आहे, हा टोटल ग्रुप हा कुठं जाणार आहे? इलेक्ट्रोफिलिक कार्बन ॲटममध्ये जाणार. हा सगळा मी इथं लिहितो. ओके, बघा ह्या कार्बनला कोण आहे? ओके, CH आहे, इथं H आहे. ओके, पुढचा C डबल बॉन्ड OH आला की नाही? ओके, हा ग्रुप आला की नाही रे? ओके, हा टोटल ग्रुप ह्या कार्बनला अटॅच झाला की नाही? ह्या कार्बनचा H इथं दिला आहे, हा O मायनस झाला आहे. मग इथला कोण राहिला रे? हा H राहिला आहे ना फक्त. आता हा H प्लस रिमूव्ह झालेला आहे, हा H प्लस कुठं ॲड होणार आहे? ह्या O मायनसला ॲड होणार आहे. चल का, इथं OH झाला. अंडरस्टँड? लक्षात आलं की नाही? क्लिअर झालं ना? ओके, मग आता इथं बघा
यामध्ये काय तयार होते सांगितले आपण, अल्डॉल किंवा केटॉल. अल्डिहाइड घेतलंय म्हणलं ही अल्डॉल चालू. अल्डॉल आहे का बघा, अल्डॉलमध्ये अल्डी म्हणजे CHO ग्रुप, अल्डिहाइड ग्रुप आहे की नाही, अल्डिहाइड ग्रुप आहे की नाही रे, CHO. OL म्हणजे अल्डॉलमधला OL म्हणजे OH ना, आहे की नाही, अल्डॉल झाले की नाही. मग अल्डॉल काय असतो, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड, बीटा कार्बन, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड आहे का बघा. तुम्हाला मी सांगितलं आहे कार्बोनिल कार्बन आपला इथं आहे, कार्बोनिल कार्बनचा नेक्स्ट कार्बन कोण असतो, अल्फा, आणि त्याच्या पुढचा कुठला असतो, बीटा. पण बीटा कार्बनला OH ग्रुप आहे की नाही, OH ग्रुपला आपण काय म्हणतोय, हायड्रॉक्सी. बीटा कार्बनला हायड्रॉक्सी ग्रुप आहे की नाही, म्हणून आपण काय म्हणलं, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड आहे की नाही, अल्डिहाइड ग्रुप इथं बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. बीटा कार्बनला हायड्रॉक्सी ग्रुप आहे म्हणून आपण काय म्हणणार आहे, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. नसेल का, हा बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड चला, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. आणि ह्याच बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइडला आपण काय म्हणतोय, चल का अल्डॉल म्हणतोय, लक्षात घ्या. ओके, हे अल्डॉल चालू आहे. ओके, अल्डॉलचं फॉर्मेशन आहे, चल का अल्डॉल आहे, अंडरस्टँड. परत आता आपण काय करणार आहे बघा, हा जो अल्डॉल आहे ह्याला परत आपण हीट केलं, हिटिंग केलं आपण पुढं. इथं आता रिॲक्शन मी लिहितोय खाली, आता इकडं आपला स्पेस नाही, आता इथं बघा ह्याला परत मी हिटिंग केलं. ओके, हिटिंग केलं. तुम्ही सुद्धा ॲरो असे दाखवायचे, नोटबुकमध्ये स्पेस संपली तर परत इकडं ॲरो असा करायचा नाही रिॲक्शनमध्ये, कधीच लक्षात घ्या. तुमचा स्पेस इथं संपलेला असेल तर पुढचं जे कंपाऊंड आहे तुम्ही काय करताय, डायरेक्ट इथं पुढं ॲरो करताय आणि इथं लिहिताय, असं लिहायचं नाही, चुकलं. चल का, डायरेक्ट त्याच्या खालीच असा ॲरो करायचा आणि इथं लिहायचं चालू करायला, लक्षात घ्या. मग इथं सुद्धा संपलं तर इथं एखादं कंपाऊंड कुठलं तर झालं असेल त्याच्या पुढं असं ॲरो करत जायला, लक्षात घ्या. इथं झालं ह्याच्या पुढं असं ॲरो करत जायचं, चल का. ओके, इकडून लिहायच ना, असं लिहिलं तरच ती करेक्ट, नाहीतर इथून लिहिलं तर रिॲक्शन डिस्कनेक्ट झाली, नवीन रिॲक्शन आहे की नाही असं तयार होतं ते, चल का. ह्या पद्धतीने लिहायचं. बघा आता काय होणार बघा, आता हा जो बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड आहे, अल्डॉल आहे, ह्याला आपण हिटिंग केलं. हिटिंग केलं की आपला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइडचं फॉर्मेशन होत असतं. हीट करा, हिटिंग केल्यावरती काय होतं बघा, ह्यामध्ये हिटिंग झाल्यावरती इथला जो OH ग्रुप आहे आणि अल्फा कार्बनचा, ही अल्फा कार्बन ना, कार्बनचा नेक्स्ट अल्फा कार्बनचा हायड्रोजन आणि बीटा कार्बनचा OH असा H2 मॉलिक्यूल रिमूव्ह होत असतो. आणि इथला जो बॉन्ड आहे तो आपला इथं शिफ्ट होत असतो, लक्षात घ्या. हा बॉन्ड इथं डबल बॉन्ड तयार होत असतो, इथला H+ आणि हा OH- H2 तयार होते. ओके, बघा कंपाऊंड काय तयार होणार मग, काय अशा पद्धतीने इथं होणार आहे, हा बॉन्ड इथं शिफ्ट होणार आहे. ओके, बघा इथला CH3 ॲज इट इज, चल का. CH3 ह्या कार्बनला कोण आहे, हायड्रोजन आहे की नाही, तो हायड्रोजन मी त्याच्या समोरच लिहितो कार्बनच्या, चल का. ओके, CH इथं काय झाला, हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला, कार्बन सिंगल बॉन्डचं काय झाला, डबल बॉन्ड. ओके, लक्षात घ्या, इथं डबल बॉन्ड पुढं C, चल का. इथला हायड्रोजन तर रिमूव्ह झाला आहे ना, या कार्बनला कोण राहिले, फक्त वरचा हायड्रोजन CH, अंडरस्टँड. पुढं काय आपला C डबल बॉन्ड OH, लक्षात का. आता मग इथं पण बघा CHO फंक्शनल ग्रुप आहेच ना, अल्डिहाइड आहे, परंतु हे अल्डिहाइड कसं आहे, सॅच्युरेटेड आहे की अनसॅच्युरेटेड आहे, अनसॅच्युरेटेड ना. कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे की नाही, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असल्यामुळे ते काय झालं, अनसॅच्युरेटेड झालं, लक्षात घ्या. मग आता इथं अनसॅच्युरेशन कुठल्या कार्बनला बघायचं, कार्बन कार्बनचा नेक्स्ट कार्बन कुठला असतो, अल्फा, त्याच्या पुढचा कुठला, बीटा. अल्फा आणि बीटाच्या मध्ये डबल बॉन्ड आहे की नाही, त्यामुळे ह्या अल्डिहाइडला काय म्हणायचं, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. ओके, अल्फा कॉमा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड.
ओके, हे काय झालं आपलं अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. लक्षात का की लक्षात ठेवायचं आहे बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड तयार होणार आहे, त्याला परत हिटिंग केलं की वॉटर मॉलिक्यूल इथला बाहेर पडणार आहे. इथं H2 इथं दाखवतो मी, लक्षात का H2 रिमूव्ह झाला आहे H आणि OH इथला. ओके, H2 मॉलिक्यूल अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. तुम्ही डायरेक्ट इथं प्लस H2 लिहिलं तरी चालेल, असेल का, किंवा ॲरोवरती मायनस H2 केलं तर चालेल. ओके, लक्षात ना. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइडचं फॉर्मेशन झालं, लक्षात का. ओके, फॉर्मेशन ऑफ बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड इथं मी लिहितोय बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड on heating gives beta hydroxy aldehyde or ketone म्हणायचं. ओके, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड असेल किंवा बीटा हायड्रॉक्सी केटोन असेल, ऑन हिटिंग गिव्स अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड और केटोन. हे लक्षात ठेवायचं. बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा बीटा हायड्रॉक्सी केटोनला हिटिंग केलं की आपला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड मिळेल किंवा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड केटोन मिळेल. इथं अल्डिहाइडचं एक्झाम्पल घेतलं म्हणून अल्डिहाइड, केटोन घेतलं तर केटोन मिळालं असतं. लक्षात का रे. ओके, अल्डॉल कंडेन्सेशन अल्फा हायड्रोजन कंपल्सरी पाहिजे, लक्षात घ्या. अल्फा हायड्रोजन असेल तरच अल्डॉल रिॲक्शन होणार. ओके, आणि डायल्यूट बेस पाहिजे त्याच्या प्रेन्समध्ये. ओके, अल्डॉल किंवा केटॉल तयार होणार. अल्डॉल म्हणजे बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड, केटॉल म्हणजे बीटा हायड्रॉक्सी केटोन. त्याला परत आपण हिटिंग केलं की परत आपला वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो आणि अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड किंवा केटोन तयार होतो. ह्या रिॲक्शनला आपण अल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन असं म्हणतो. लक्षात त्यांची नेम लिहा. हे कॉमन आता सांगितले ना, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. ओके, आता नेम लिहा. नेम काय येणार बघा, लक्षात घ्या. इथं आता आपण नेम देऊया. कसं नेम येणार आहे बघा. आता इथं लक्षात घ्या. आता इथं IUPAC नेम द्यायचा आपला. कार्बन इन कार्बन ऑलवेज कसा असतो रे, फर्स्ट कार्बन. ओके, दोन फंक्शनल ग्रुप आहेत OH आणि अल्डिहाइड. दोघांच्या मधला मेजर फंक्शनल ग्रुप कुठला असतो, अल्डिहाइड हा मेजर फंक्शनल ग्रुप आहे ना, OH हा मायनर फंक्शनल ग्रुप होणार आहे. हा कार्बन फर्स्ट, ओके, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ कार्बन झाला. लक्षात का. टोटल कार्बन किती, 4 कार्बन आहेत. किती नंबरला OH आहे, अरे किती नंबरच्या कार्बनला OH आहे, 3 नंबरला. त्यामुळे तुम्ही काय म्हणणार आहे, 3 हायड्रॉक्सी. चल का, 3 नंबरला OH ग्रुप आहे, 3 हायड्रॉक्सी. टोटल कार्बन किती आहेत, किती कार्बन आहे टोटल, 4 आहेत. 4 कार्बनचा पॅरेंट अल्किन कुठला, ब्युटेन. अल्डिहाइडमध्ये शेवटचा इक्वेशन करतो आपण Al न. त्यामुळे नेम काय झालं, 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनल. चल का, नेम आपलं काय होणार आहे, 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनल. हे झालं नेम आपलं. चल का, 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनल. मग आता ह्याचं नेम सांगायचं. नंबरिंग स्टार्ट करा. हा कार्बन पहिला, हा सेकंड, हा थर्ड आणि हा काय येणार आहे, फोर्थ येणार. टोटल कार्बन 4 आहेत, बरोबर आहे की नाही. 4 कार्बनचा पॅरेंट अल्किन कुठला रे, अल्केन नाही, अल्किन होणार. डबल बॉन्ड आहे ना, डबल बॉन्ड असल्यामुळे अल्किन होणार आहे. कुठला अल्किन होणार, 4 कार्बनचा कुठला होणार, ब्युटीन. चल का, आता ब्युटीनमध्ये डबल बॉन्ड कुठल्या कार्बनला आहे, 2 नंबरला आहे. त्यामुळं फक्त आपण ब्यूट लिहिणार. इन म्हणजे डबल बॉन्ड. डबल बॉन्ड कुठं आहे, 2 नंबरला. ब्यूट टू इन म्हणणार आहे. पण इन मधला सुद्धा शेवटचा इक्वेशन काढणार आहे, पण Al न काढणार आहे. ब्यूट टू इनल. चल का, हे आपलं अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड होणार. इथं 1Al लिहिलं तर चालेल, नाही तर चालेल, कारण का अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप ऑलवेज टर्मिनल पोझिशनलाच असतो. ओके, ब्यूट टू इनल. ओके, लक्षात काय, अल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन कुठलाही अल्डिहाइड असू द्या, कुठलाही केटोन असू द्या, अल्फा हायड्रोजन पाहिजे, त्याशिवाय होत नाही अल्डॉल रिॲक्शन. डायल्यूट बेस पाहिजे. पहिल्या स्टेपमध्ये बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड, सेकंड स्टेपमध्ये अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. चल का, हे तयार होणार.
अंडरस्टँड. लक्षात आहे का रे. हे कुठलं एक्झाम्पल घेतलं आहे आपण, अल्डिहाइडचे घेतले. आता केटोनचं एक्झाम्पल घेऊया. ओके, इम्पॉर्टंट रिॲक्शन लक्षात घ्या. ह्याच्यावरती अल्डॉल कंडेन्सेशनमध्ये परत क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशन पण आहे. चल का, क्रॉस अल्डॉलवरती 100% क्वेश्चन असतात JEE एक्झामला. ओके, कसं असणार आहे बघा. आता केटोन आपण घेणार आहे. पहिल्यांदा हे सेल्फ अल्डॉल कंडेन्सेशन संपवणार आहे आपण. सेल्फ म्हणजे काय, दोन्ही सेम मॉलिक्यूल असणार आहेत अल्डिहाइडचे. आता घेतले आपण दोन्ही अल्डिहाइड कुठले होते, ॲसिड अल्डिहाइड होते ना. वेगवेगळे अल्डिहाइड घेतलेत का आपण, नाही, सेम अल्डिहाइड घेतले होते. आता केटोन घेणार आहे. केटोन आता आपण इथं सेम 2 केटोन घेणार आहे. त्याला सेल्फ अल्डॉल कंडेन्सेशन आहे, हे आपण बघायला. केटोन आपण घेतला. इथं नेम ऑफ केटोन लक्षात घ्या, CH3 C डबल बॉन्ड OCH3. कुठला केटोन आहे हा, ॲसिटोन. लक्षात येईल ना. आता सेम दुसरा मॉलिक्यूल घेणार आहे आपण ॲसिटोनचा. चल का, आता तो मी कसा लिहिणार आहे बघा. हा जो CH3 आहे तो मी स्पीड करून लिहिणार आहे. ओके, ह्याचे कार्बन स्पीड करून लिहायचे. आपल्या लक्षात येण्यासाठी असं लिहायचे आपण. चल का, की एकाचा डायरेक्ट लिहायचं असेल, एकाचे आपले CH3 मला स्पीडिंग करायचं. पुढं सेम कोण असणार आहे रे, C डबल बॉन्ड O आणि काय असणार आहे CH3. बरोबर आहे ना. नेक्स्ट आता डायल्यूट बेस विसरायचं नाही. एक तर NaOH घ्या किंवा KOH घ्या. डायल्यूट NaOH हिटिंग करायचं. ओके, बघा एका केटोन मॉलिक्यूलचे न्यूक्लियोफिलिक ॲडिशन दुसऱ्या इलेक्ट्रोफिलिक कार्बनला होणार आहे. ओके, बघा इथला जो हा टोटल मॉलिक्यूल आहे, चल का असा, इथल्या कार्बनची डायरेक्ट न्यूक्लियोफिलिक अटॅक ह्या दुसऱ्या केटोनच्या कार्बनला होत असते. त्यावेळी हा कार्बन ओके इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेत असतो. कसं होणार आहे बघा रे, मॉलिक्यूल कसा तयार होणार आहे, हा CH3 ॲज इट इज आहे. बरोबर आहे ना, CH3 ॲज इट इज आहे. हा टोटल ग्रुप आहे आणि ह्याला कोण अटॅच आहे रे आणखी, ह्या कार्बनला हा CH3 मी इथं लिहिलास ना. आणखी कोण अटॅच आहे रे, हा CH3 ना. ओके, इथलं मी कार्बन लिहिला, ह्याला CH3C झाला इथं. हा CH3 जो आहे तो मी वरती लिहितो असा. चल का, इथला जो CH3 आहे CH3C CH3C तसं ना. ओके, आता इथं काय होणार आहे, हा O मायनस होणार आहे. लक्षात आलं की नाही, O मायनस. ओके, O मायनसला इथं बघा हा जो टोटल ग्रुप आहे ह्या कार्बनला जाणार आहे परत, म्हणजे इथे ना पुढं अटॅच करा. इथल्या ह्याला 2 हायड्रोजन आहेत ना, त्यामुळे मी कसं लिहिणार आहे हे बघा. इथले ॲज इट इज हायड्रोजन मी दाखवतो CH. पुढं काय येणार आहे C डबल बॉन्ड OCH3. मग कोण राहिले रे आणखी आपलं, इथला हायड्रोजन राहिले ना. तो हायड्रोजन कुठं जातोय आपला, इथला हायड्रोजन कुठं जातोय आपला. ओके, हा जो हायड्रोजन आहे तो इथं जातोय ना. चल का, ह्या O मायनसला, त्यामुळे इथं काय होणार आहे, इथं हायड्रोजन अटॅच होणार आहे. चल का, इथं OH झाला आपला. लक्षात आलं का. बघा काय होणार आहे इथं, हे कंपाऊंड आपल्याला मिळालं. क्लिअर झालं आहे का स्टेप, क्लिअर झाले ना, झालं की नाही रे. ओके, लक्षात ना, स्टेप लक्षात आलं की नाही. आता इथं बघा ह्याचं नेम कसं होणार आहे, काय तयार होणार आहे आपण सांगितलं आहे. कुठला कंपाऊंड तयार होणार, केटोन घेतला. केटोनचं काय होणार आहे, बीटा हायड्रॉक्सी केटोन. बीटा हायड्रॉक्सी केटोन आहे का बघा. हा आपला C डबल बॉन्ड O ग्रुप आहे. कार्बनिक ग्रुपचा पुढचा कार्बन अल्फा, त्याच्या पुढचा कुठला येणार आहे बीटा. चल का, बीटा कार्बनला OH ग्रुप आहे, त्यामुळे हे काय होणार बीटा हायड्रॉक्सी केटोन. हा केटोन आहे आपला, इकडे H नाही, आता अल्डिहाइड फंक्शन ग्रुप नाही, केटोन आहे. बीटा हायड्रॉक्सी केटोन झाला. त्या बीटा हायड्रॉक्सी केटोनला आपण काय म्हणतो, केटॉल असं म्हणतो, केटॉल. ओके,
पण ह्याचं नेम काय येणार आहे बघा, नेम कसं होणार आहे याचं, नंबरिंग करा. ज्या साईडनं कार्बोनिल ग्रुप जवळ आहे त्या साईडनं नंबरिंग करणार आहे आपण केटोनमध्ये. इकडून कार्बोनिल ग्रुप 1 2 3 4 नंबरला येतोय, इकडून 2 नंबरला येतोय, त्यामुळे ह्या साईडनं नंबरिंग करणार जिकडून केटो ग्रुप जवळ आहे. हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड, हा थर्ड, चल का हा काय येणार आहे, फोर्थ येणार आहे, आणि हा फिफ्थ येणार आहे. चल का 5 कार्बन आहेत, एक कार्बन आपला ब्रँचमध्ये गेला आहे, काय सबस्टिट्यूएंट म्हणून गेलेला आहे. आता तुम्ही इथं मला सांगायचं आहे ह्याचं IUPAC नेम आपलं कसं येणार. ओके, आता 2 सबस्टिट्यूएंट झालेत. 4 नंबरला OH ग्रुप पण आहे. OH ग्रुपला काय म्हणतोय आपण, हायड्रॉक्सी ग्रुप, आणि ह्या CH3 ग्रुपला काय म्हणतो रे आपण, मिथाइल ग्रुप. मग अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये कोण पहिला, हायड्रॉक्सी पहिला का मिथिल पहिला, हायड्रॉक्सी ना. त्यामुळे काय लिहिणार तुम्ही, 4 हायड्रॉक्सी. चल का इथं लिहा 4 हायड्रॉक्सी. 4 नंबरला हायड्रॉक्सी आहे, कॉमा 4 मिथिल. ओके, केटोन आहे. टोटल कार्बन किती आहेत, स्ट्रेट चेनमध्ये किती कार्बन आहेत, 5 आहेत ना. 5 कार्बनचा पेरेंट अल्केन, पेंटेन. चल का पेंटेन लिहिला तुम्ही. मग पेंटेन मला शेवटचा ई कशाने करताय, केटोनमध्ये शेवटचा ई ON इन करताय ना. शेवटचा ई आपण ON इन काढणार आहे, त्यासाठी ON ची पोझिशन द्यावी लागेल. किती नंबरला केटो ग्रुप आहे, 2 नंबरला आहे ना. त्यामुळे इथं काय येणार, पेंटेन टू ON. ओके, नेम कसं होणार आहे, ओके 4 हायड्रॉक्सी 4 मिथिल पेंटेन टू ON असे आपलं नेम होऊन द्यायचं, लक्षात घ्या की ह्या कंपाऊंडचं. आता हा तयार झाला बीटा हायड्रॉक्सी केटोन आहे, ह्याला परत आपण स्ट्रॉंग हिटिंग करणार. चल का स्ट्रॉंग हिटिंग करा. स्ट्रॉंग हिटिंग केल्यावर कुठला मॉलिक्यूल बाहेर पडतो आहे, कुठला मॉलिक्यूल बाहेर पडतो रे, कुठला पडतो आहे, H2 मॉलिक्यूल ना, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार आहे. बघा इथं आता घ्या. ओके, स्ट्रॉंग हिटिंग करायचं आहे. कुठला H2 रिमूव्ह आहे, अल्फा कार्बनचा हायड्रोजन, बीटा कार्बनचा OH. इथं असा मॉलिक्यूल रिमूव्ह होणार बघा, लक्षात दे ना. इथला HOH हा जो बॉन्ड आहे तो इथं शिफ्ट होणार आहे, कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होऊन इथं डबल बॉन्ड तयार होणार. हा H आणि OH H2 तयार होणार. ओके, बघा लिहा आता मॉलिक्यूल. ओके, CH3 नक्सल बघा, CH3 इथं काय झालं रे, कार्बन कार्बन OH आणि H गेला, इथं डबल बॉन्ड झाला आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, हलका C डबल बॉन्ड C. ह्याला कोण राहिलं, इथला तर हायड्रोजन गेला आहे ना खालचा, हा वरती असणारा हायड्रोजन राहिला आहे, त्यामुळे तो हायड्रोजन मी इथंच लिहितो असा CH, लक्षात आलं. आणि पुढं काय असणार आहे, C डबल बॉन्ड OCH3, लक्षात आलं का. ओके, हा आपल्याला मिळणार आहे. बघा काय मिळतो आपल्याला इथं, काय मिळणार आहे आपल्याला, हा बीटा हायड्रॉक्सी केटोनला हिटिंग केल्यावर हा वॉटर मॉलिक्यूल निघून गेला आहे. काय मिळाला सांगितले तुम्हाला, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड केटोन, लक्षात का. कार्बोनिल कार्बनचा नेक्स्ट कार्बन कुठला असणार आहे, अल्फा, त्याच्या पुढचा बीटा. चल का अल्फा आणि बीटाच्या मध्ये अनसॅच्युरेशन आहे, त्यामुळे ह्याला आपण काय म्हणतोय, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड केटोन. ओके, नेम काय झालं याचं, अल्फा बीटा. ओके, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड केटोन. ओके, अल्फा बीटला अनसॅच्युरेशन आहे की नाही, डबल बॉन्ड आहे. आता मग ह्या कंपाऊंडचं IUPAC नेम आपल्याला सांगायचं आहे. बघा नंबरिंग स्टार्ट करणार आहे इकडून, तुम्ही ज्या साईडनं केटो ग्रुप जवळ आहे तिकडून, इकडून 2 नंबरला येतोय. हा पहिला कार्बन घ्या, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि हा 5वा. चल का 5th कार्बन. 4 नंबरला मिथाइल ग्रुप आहे, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट लिहू शकता
4 मिथाइल. चल का आता इथं टोटल 5 कार्बन आहेत. 5 कार्बनचा इथं आल्किन होणार. डबल बॉन्ड आहे म्हणजे आल्किन. 5 कार्बनचा आल्किन कुठला? पेंटीन. मग त्यातलं पेंटीन मला फक्त तुम्ही पेंटच लिहायचं आहे. हो का. इन पुढचा काय कसा लिहिणार आहे? इन म्हणजे डबल बॉन्ड. 3 नंबरला डबल बॉन्ड, 4 नंबरला नाही, मिनिमम नंबर घ्यायचा. ओके. डबल बॉन्डची पोझिशन आपण मिनिमम घेत असतो. ओके. त्यामुळे इथं पेंट 3 इन. आणि शेवटचा ई जो आहे तो कशाने काढतो रे आपण? केटोन आहे ना, ओएनिन. शेवटचा ई आपण ओएनिन काढणार आहे आणि ओएनची पोझिशन पण देणार आहे. किती नंबरला ओएन आहे? किती नंबरला ओएन आहे? 2ला ना. पेन 2 इन 2 ओएन. चल का नेम काय झालं? 4 मिथिल पेंट 3 इन 2 ओएन. लक्षात ना. अशा पद्धतीने इथं अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड केटोनचं फॉर्मेशन मिळालं आपल्याला. लक्षात आहे की नाही? aldol condensation कधी होणार? aldehydes are ketones having alpha hydrogen atom. Okay. In presence of dilute base to form beta hydroxyaldehyde or beta hydroxyketone which undergoes strong heating to gives alpha beta unsaturated aldehyde or alpha beta unsaturated ketone. Understand? आता तुम्हाला कुठलाही देऊ द्या, लिहिता येणार की नाही? कुठलाही देऊ द्या. आता इथं दुसरा तुम्ही घ्या ना. बघा इथं समजा तुम्ही हा घेतला असेल अल्डिहाइड CH3CH2OH. हा अल्डिहाइड घेतला. ह्याच्यात अल्फा हायड्रोजन आहे की नाही? अल्फा हायड्रोजन आहे की नाही? इथं अल्फा हायड्रोजन आहे की नाही? अरे आहे की नाही? आहे ना. कार्बनच्या नेक्स्ट कार्बन अल्फा असतो. अल्फा कार्बनला अटॅच असलेले हायड्रोजन सगळे अल्फा हायड्रोजन. ह्यात अल्फा हायड्रोजन आहे म्हणजे याचं अल्डॉल रिॲक्शन होणार ना. चल का असले 2 मॉलिक्यूल घ्या ना तुम्ही. चल का CH3 CH2 C डबल बॉन्ड OH. याचं नेम काय रे? 3 कार्बनचा अल्डिहाइड आहे. काय नेम आहे? 3 कार्बनचा. ओके. अभ्यास करत नाही तुम्ही, लक्षात घ्या. ओके. प्रोपिओन अल्डिहाइड ही कॉमन सिस्टीम आणि IUPAC मधले प्रोपॅनल. शेवटचा EAL न करणार आहे आपण. चल का प्रोपॅनल आहे. सेम तुम्ही अल्डॉल रिॲक्शन करा ना. चल का करू शकता की नाही तुम्ही? कसं करणार आहे? अल्फा कार्बनचा अटॅक इथं होणार आहे. ही 2 जे हायड्रोजन आहेत, लक्षात घ्या. इथले जे 2 हायड्रोजन आहेत, ओके, CH2 मधले, ते मी असं लिहिणार आहे. ओके. इथले हायड्रोजन मी स्प्लिट करून लिहिणार. ओके. अटॅक कसं होणार आहे रे? हा जो टोटल ग्रुप आहे, लक्षात घ्या. सॉरी. ओके. इथं स्प्लिटिंग करून आपण लिहिलं आहे. इथलं स्प्लिट करायला नको, पुढचाच मॉलिक्यूल घ्या. ओके. इथं CH2 आहे ॲज इट इज. लक्षात घ्या की हे तुम्ही सॉल्व करायचं आहे. होमवर्क लक्षात घ्या. ओके. कुठेही रिॲक्शन चुकायची नाही. ओके. CH3CH2. चल का इथं बघा, इथं कार्बन आहे, त्याचे हायड्रोजन स्पीड करून लिहायचे आहेत. H. हा कुठं अटॅक करणार आहे रे? ओके. हा जो टोटल ग्रुप आहे त्यातला कार्बन इथे येणार आहे. हा कार्बन ऑक्सिजन विड्रॉ करणार आहे. कसं होणार आहे सांगा? कशी रिॲक्शन होणार आहे? हा ग्रुप इथे गेला ना. कसे बघा, आता मी इथं लिहितोय, तुम्ही व्यवस्थित लिहायचं, लक्षात घ्या. इथं ओके. कशा पद्धतीने येणार आहे? सेम इथं काय लिहिणार? डायल्यूट NaOH. बरोबर ना. मग आता इथला मॉलिक्यूल तर सेम आहे ना. CH3 CH2. परत इथं काय रे? CO मायनस आला ना. हा O मायनसला कोण येणार? इथला H इथं जाणार ना. इथं मग O मायनसचा काय झाला? OH आला. CH3 CH2OH. इथला हायड्रोजन. ह्याला हायड्रोजन आहेच ना. तो हायड्रोजन मी इथं लिहिला आहे. इथला हायड्रोजन. परत हा कार्बन डायरेक्ट इथं अटॅच झाला आहे. टोटल ग्रुप सगळा आला इथं. ओके. ह्या कार्बनचा वरचा हायड्रोजन, खालचा हायड्रोजन. बरोबर ना. पुढे ॲज इट इज CH2 C डबल बॉन्ड OH. झालं की नाही?
ओके, झालं की नाही, लक्षात आलं की नाही? ओके, हा पण अल्फा बीटा हायड्रॉक्सी ॲल्डिहाइड आहे की नाही? बघा, कार्बन आणि कार्बनच्या नेक्स्ट इथं कार्बन आणि कार्बन आहे, ह्याच्या नेक्स्ट कोण असतो? अल्फा. हा कोण असतो रे? सॉरी, इथं बघा, तर आपलं काय झालं, इथं गॅमा कार्बनला केलं, हे इथं नाही येणार, असं इथं पाहिजे होतं. ओके ओके, ह्या ठिकाणी येणार. ओके, इथे येणार नाही आता. ओके, हाच आपला बरोबर होता. चल का इथं. ओके, ह्या कार्बनला घ्या. बघा कसं येणार आहे, इथला CH3. ओके, हे ॲज इट इज असू द्या, इथले पण आपण स्पीड करून दाखवूया. येतं कसं होणार बघा, त्यामध्येच इथला कार्बनचे इथं हायड्रोजन आहेत. ओके, इथं यायचं आहेच ना आपला. ओके, बघा काय होणार आहे, हा जो ग्रुप आहे टोटल, तो कुठं अटॅक करणार आहे? इथला कार्बन हा डायरेक्ट इथं अटॅक करणार. अंडरस्टँड? ओके, हा इथं अटॅक केला, CH3 CH2 CH2, इथं C डबल बॉन्ड O होणार आहे. चल का, C डबल बॉन्ड ओचा O मायनस इथं झाला आहे ना आपला. हा CH3 CH2 ॲज इट इज आहे, इथल्या कार्बनचा O मायनस झाला इथं. ओके, परत इथं कोण अटॅच होणार आहे? हा ग्रुप अटॅच होणार, लक्षात घ्या इथं. ओके, हा ग्रुप इथं मी कसं लिहितो बघा, आता पुढचं हे रब करूया. बघा कसं येणार आहे, CH3 CH2. ओके, लक्षात का, ह्या कार्बनचा CH आहेस, ही O मायनस आला आहे, ह्या O मायनसला कोण अटॅच होणार आहे? इथला एक हायड्रोजन आपला इथं O मायनसला येणार. ओके, इथं OH झाला, मग ह्या कार्बनला कोण राहिलं रे? ओके, ह्या कार्बनचा कोण राहिला? फक्त CH. चल का, ह्या कार्बनला एकच हायड्रोजन राहील ना, तो मग इथं दाखवूया आपण ॲज इट इज. चल का, लक्षात आलं नाही, हायड्रोजन तर इथे गेला ना, लक्षात आले की नाही? ओके, इथला हायड्रोजन इथे गेला आहे O मायनसला, इथं OH आला आहे, हा कार्बनचा H इथं आहेच. परत ह्या कार्बनला कोण अटॅच आहे रे? टोटल हा ग्रुप आहे ना CH3, तो मी इथं लिहिला असा की हा CH3 आहे ना, तो इथं लिहिला. पुढं कोण येणार? परत ह्याच कार्बनला कोण अटॅच आहे? पुढं C डबल बॉन्ड OH अटॅच आहे, बरोबर ना? मग आता लक्षात घ्या, हा कार्बन कार्बन आहे, त्याच्या नेक्स्ट हा अल्फा, त्याच्या नेक्स्ट बीटा. बीटा कार्बनला हायड्रॉक्सी ग्रुप आहे की नाही, त्यामुळे हे काय झालं, सेम बीटा हायड्रॉक्सी काय झालं, ॲल्डिहाइड झाले की नाही, बीटा हायड्रॉक्सी ॲल्डिहाइड. लक्षात आलं? ओके, ह्याचा IUPAC नेम लिहा तुम्ही. ओके, बघा आता इथं परत आपण काय करणार आहे, स्ट्रॉंग हिटिंग करणार. स्ट्रॉंग हिटिंग केल्यावरती काय होणार आहे, अल्फा कार्बनचा हायड्रोजन आणि बीटा कार्बनचा OH, ह्या अल्फा कार्बनचा इथला हायड्रोजन जाणार आणि बीटा कार्बनचा इथला OH जाणार. चल का, काय मिळालं सांगा? ओके, H2 रिमूव्ह झाला इथं, हा H आणि OH केल्यानंतर राहिलं काय, CH3. पुढं काय येणार आहे, CH2, सेम CH, ह्या कार्बनचा H, इथं काय येणार आहे, डबल बॉन्ड C, ह्या कार्बनला खाली मिथिल ग्रुप आहे ना CH3, लक्षात आलं ना? पुढं काय येणार आहे, C डबल बॉन्ड OH, लक्षात ना? की आता इथं बघा, कार्बन आहे, त्याच्या नेक्स्ट अल्फा, त्याच्या नेक्स्ट बीटा. अल्फा बीटामध्ये अनसॅच्युरेशन आहे की नाही, नेम काय झालं, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲल्डिहाइड झालं की नाही? ओके, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲल्डिहाइड. चल काय, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲल्डिहाइड. लक्षात आलं का? अशा पद्धतीने कुठलाही ॲल्डिहाइड असू दे, लक्षात घ्या, कार्बन आणि कार्बनच्या जवळच्या कार्बनचा ह्याच्यावर अटॅक करायचा. लक्षात का? अशा पद्धतीने ही प्रोपेन ॲल्डिहाइड किंवा प्रोपॅनलचं होणार आहे. लक्षात आले ना? ओके, परत तुम्ही जर ओके व्यवस्थित लिहा, तुम्ही याचा IUPAC नेम पण लिहा. ठीक आहे, ह्या दोघांची लिहू शकाल ना? नंबरिंग स्टार्ट करणार आहे कुणीकडून, ह्या साईडनं स्टार्ट करणार आहे तुम्ही. हा पहिला कार्बन, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. तर 3 नंबरला हायड्रॉक्सी ग्रुप आहे आणि 2 नंबरला मिथिल आहे ना. 2 मिथिल, पहिल्यांदा अल्फाबेटिकल 3 हायड्रॉक्सी 2 मिथिल, काय झालं? ओके, टोटल कार्बन किती आहे? 5 ना. 2 मिथिल, सॉरी 3 हायड्रॉक्सी 2 मिथिल पेंटॅनल. आणि इथं नेम कसं होणार आहे, हा पहिला कार्बन, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा.
2 नंबरला मिथिल आहे, 2 मिथिल पेन 2 इन अल. चल का काय अशा तुम्ही IUPAC नेमसुद्धा लिहायचे आहेत. लक्षात आहे ना. ओके, आता तुम्ही ॲसिटोन सोडून दुसरा कुठलाही जर केटॉन घेतला असेल, दुसरा कुठलाही केटॉन घेतला असेल तर त्यासाठी कसं येणार आहे. ओके, सेम रिप्लेसमेंट सेम होणार आहे. काय होणार बघा, तर CH3CO तुम्ही इथं पुढं अल्किल ग्रुप वाढवून लिहा ना. पुढं इथं एका साईडला CH3 घेतला, इथं CH2CH3 करा ना. ओके, पुढे इथं CH3 ठेवला असेल. ओके, याचं नेम काय रे, 4 कार्बन आहेत. काय होणार आहे, पहिला दुसरा 2 नंबरला केटोन आहे, ब्युटेन 2N बरोबर. इथं सेम हाच घेतला CH3. आता ह्या कार्बनचे कार्बनच्या इकडचे हायड्रोजन स्प्लिट करून दाखवा, COCH3 बरोबर ना. काय करणार आहे सांगा, ह्याचा जो अटॅक आहे तो कुठं करणार आहे, इथं करणार आहे. हा कार्बन इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेणार. सेम डायल्यूट बेस NaOH. काय होणार आहे सांगा, इथं कोण आणणार, हा CH3, हा CH2, हा काय होणार आहे इथं, ह्या कार्बनला कोण अटॅच आहे, पुढं CH3 आहे ना, तो इथं लिहिला मी बरं आहे नाही. ह्या कार्बनचा CH, परत हा O- आला, हा O-, ह्या O- ला कोण जाणार, इथला H जाणार ना. इथला जो H आहे, लक्षाल का, एक H आपण काय करूया, ह्या O- ला नेऊयात. चल का बघा, ॲज इट इज आहे, CH3 CH2 CH3 इथं आहे. हा O- चला, O- ला H गेला, इथं काय झालं रे, OH चला. पुढं काय येणार आहे, हा डायरेक्ट ग्रुप इथं अटॅच झाला ना, बरोबर आहे की नाही. हा डायरेक्ट ग्रुप इथं अटॅच झाला, CH आहे, ह्याला कोण आहे, परत इथं CH3 आहे, परत पुढं कंटिन्यू. ओके, COCH3 अंडरस्टँड, लक्षात आलं का. बघा इथं हा कार्बन कुठला, कार्बनच्या नेक्स्ट अल्फा, हा बीटा कार्बनला हायड्रॉक्सी ग्रुप आहे की नाही, त्यामुळे काय झालं, हा बीटा हायड्रॉक्सी केटोन, हे बीटा हायड्रॉक्सी केटोन. परत ह्याचं स्ट्रॉंग हिटिंग करा, H2 रिमूव्ह होणार की नाही, अल्फा कार्बनचा इथला हायड्रोजन जाणार आणि बीटा कार्बनचा हा OH जाणार, इथे डबल बॉन्ड येणार. ओके, सेम बघा काय होणार इथं, CH3 CH2. ओके, लक्षात आहे की नाही. ओके, ही लेस आहे, तुम्ही लक्षात घ्या व्यवस्थित. ओके, डबल बॉन्ड C. ओके, परत इथं CH3. ओके, इथला H आणि OH निघून गेलेला आहे. ओके, डायरेक्ट इथला H नाही, डायरेक्ट पुढं अटॅच होणार, C डबल बॉन्ड OCH. अंडरस्टँड. बघा इथं कार्बनच्या नेक्स्ट कार्बन अल्फा, हा बीटा, अल्फा बीटामध्ये अनसॅच्युरेटेड आहे, केटोन आहे, नेहमीचं अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड केटोन. ओके, ह्या दोघांचे सुद्धा IUPAC नेम तुम्ही लिहायचे आहेत. बघा ह्याचं कसं येणार, हा पहिला कार्बन, हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा. 4 नंबरला हायड्रॉक्सी आणि मिथिल ग्रुप आहे, 4 हायड्रॉक्सी 4 मिथिल हेक्सेन 2ONA. 2 नंबरला केटो आहे ना, 4 हायड्रॉक्सी 4 मिथिल हेक्सेन 2ONA. आणि इथे येणार फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, चल का फिफ्थ आणि 6. इथे काय होणार, 3 नंबर आणि 4 नंबरला मिथिल ग्रुप्स आहेत, 3,4 डायमिथिल. चल का 3,4 डायमिथिल आणि टोटल कार्बन 6. हेक्झिन मध्ये डबल बॉन्ड 3ला ना, हेक्स 3 इन मधला शेवटचा आणि काढायचा आहे 2ONA. टोटल नेम सांगा आता एकदाच मला, 3,4 डायमिथिल हेक्स 3 इन 2ONA. अंडरस्टँड. अशा पद्धतीने कुठलाही अल्डिहाइड आणि केटोन तुम्हाला दिला असेल तर तुम्हाला ह्या रिॲक्शन लिहिता आल्या पाहिजेत. चल का ही ॲप्लिकेशन तुम्हाला करता आलं पाहिजे. CET नीटला हेच असतं, लक्षात घ्या, ॲप्लिकेशन आपल्या करता आलं पाहिजे. आपण फक्त दिलेलं एक्झाम्पलच आपण करत असतो, परंतु त्याचं ॲप्लिकेशन कसं होत जातं, दुसरे अल्किल ग्रुप घेतले, दुसरे केटोन घेतले, अल्डिहाइड घेतले, तर अल्डोहॉल कंडेन्सेशन आपली कशी होणार आहे ते आपल्याला करता आलं पाहिजे. आता ह्यात काय डाऊट आहे का रे, क्लिअर झाले ना, काय प्रॉब्लेम नाही ना. ओके,
आता हे सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन बघणार आहे, लक्षात घ्या. ओके थँक्यू.